2026 अधिक वारीनिमित्त आपण जे काही दुर्मिळ संत आहेत त्या संतांची माहिती, त्यांची कथा ह्या आषाढी वारीनिमित्त आम्ही आमच्या उपाय मराठी या चॅनलमार्फत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातलं पहिली आपण कथा भक्त पुंडलिकाची मी सांगितलेली आहे. तो व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तो अवश्य पहा. आणि आता दुसरा जो आपण करणार आहे व्हिडिओ, तो संत सेना न्हावी यांची जी कथा आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. संत सेना महाराज हे नाभिक समाजाचे होते आणि त्यामुळं त्यांची एक पहिल्यांदा अभंग त्यांनी जो केलेला आहे तो मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. आम्ही वारिक 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 करू हजामत बारीक बारीक, विवेक दर्पण आयना दारू, वैराग्य चिमटा हलवू, उदक शांती होई घोळ, अहंकाराची शेंडी पिळू, भावार्थांच्या बंगला झाडू, कामक्रोध नखे काढू, चोवर्णा देऊनी हात, सेना राहिला निवांत. असा अभंग हे मराठी हिंदी अभंग हे संत सेना महाराजांनी लिहिलेले आहेत. तर संत सेना महाराजांच्या विषयी बऱ्याच समजुती गैरसमजुती आहेत की ते मराठी आहेत, काही लोक म्हणतात हिंदी आहेत, काय म्हणतात मध्य प्रदेशचे आहेत, काय म्हणतात झारखंडचे आहेत, तर आता काय म्हणतात पंजाबचे आहेत. तर याविषयीची माहिती मी तुम्हाला जी अभ्यासपूर्वक मी केलेलं आहे त्यातलं वर्णन मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे. सनातन हिंदू धर्मामध्ये अनेक संत महंत होऊन गेले. त्या संतांच्यापैकी भक्त पुंडलिकांचा आपण जी कथा आहे ती मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आता आपण सेना महाराज हे नाभिक समाजाचे होते, त्यामुळं त्यांची माहिती आपण पाहणार आहे. तर संत सेना न्हावी हे वारकरी संप्रदायातील संत ज्ञानदेव नामदेव यांच्या समकालीन असलेले संत. पण संत सेना महाराजांच्याबद्दल पुरेशी माहिती व त्यांचे सविस्तर चरित्र उपलब्ध नाही. त्यांच्या चरित्राविषयी दोन मतप्रवाह आहेत. एका मतानुसार ते महाराष्ट्रीयन होते, तर दुसऱ्या मतानुसार ते मध्य प्रदेशातील बांधवगड या संस्थांचे रहिवासी होते. सेना महाराजांनी मराठीमध्ये अभंग रचना केल्या आहेत, त्यावर हिंदी विशेष प्रभाव दिसून येत नाही. ते जर उत्तर भारतीय असते तर त्यांच्या भाषेवर हिंदीचा खूप प्रभाव जाणवला असता. त्यामुळं सेना महाराज हे मूळ महाराष्ट्रातील होते असे काही अभ्यासकांचे मत आहे. महाराष्ट्राबरोबरच उत्तर भारतात सुद्धा सेना महाराजांचा खूप प्रभाव आहे. विशेष करून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब या ठिकाणी त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे व ते त्याच भागात राहत होते असे वर्णन करणारे चरित्र उपलब्ध आहेत. त्यामुळे सेना महाराज उत्तर भारतीय होते व तीर्थयात्रा करत पांडुरंग दर्शनासाठी महाराष्ट्रात आले व नामदेव व इतर संतांसोबत येथेच रमले व राहिले असेही काही अभ्यासकांचे मत आहे. सेना महाराजांचं चरित्राबाबत सध्या उपलब्ध असलेली व बहुतेक सर्व चरित्रकांची वर्णन केलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत. सेना न्हावी महाराजांचे वडील रामानंद स्वामींचे शिष्य होते. सेना न्हावी महाराजांचे वडील रामानंद स्वामींचे शिष्य होते व सेना महाराजांना सुद्धा रामानंद स्वामींचा अनुग्रह लाभला होता. सेना महाराज बांधवगडच्या राजांच्याकडे नाभिक काम करत होते. रोज राजमहालात जाऊन राजाची दाढी करणे, केस कापणे इत्यादी कामे करणे हा त्यांचा व्यवसाय होता, नित्यक्रम होता. रोज 2 प्रहर चारित्र्यासाठी काम करणे व उरलेला वेळ हरिचिंतनामध्ये व्यतीत करणे अशी त्यांची दिनचर्या होती. यांचा उल्लेखसुद्धा त्यांनी आपल्या एका अभंगामध्ये केलेला आहे. तो अभंग मी सगळ्यात पहिल्यांदा जो म्हणला तो अभंग याविषयीचाच आहे. एके दिवशी सेना महाराजांच्याकडे काही साधुसंत आले होते व त्यांच्याबरोबर चर्चा करत बसले होते. त्यावेळेसच त्यांना राजवाड्यातून कामासाठी बोलवले आले. तेव्हा सेना महाराजांच्या पत्नीने ते थोड्याच वेळात येतील
असा निरोप पाठवला होता. पण निरोप देणाऱ्याने मात्र महाराजांना निरोप देताना सेना महाराज त्यांचे पाहुणे गेल्याशिवाय येणार नाहीत असा निरोप दिलेला आहे. चुकीची माहिती त्यांनी महाराजांना दिली. त्यामुळे महाराजांना राग आलेला आहे. त्यांनी त्यांच्या दरबारात हजर करण्याची सेना महाराजांना आज्ञा केलेली आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत आपल्या दरबारात हजर करा असा सेवकांना त्यांनी निरोप दिलेला आहे. याच वेळेस भगवंत स्वतः सेना महाराज तिकडे अडकल्यामुळे आणि राजा क्रोधित झाल्यामुळे भगवंत स्वतः पांडुरंग हे सेना महाराजाचे रूप घेऊन राजमहालात राजांच्याकडे आलेले आहेत. देवाने राजांची दाढी केली. त्यावेळेस आरशामध्ये राजांना सेना महाराजांची जागी भगवंताचे रूप दिसले. तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या राजाला काही सुचेना. राजाने मोहरा देऊन त्यांचा सत्कार केला व सेना महाराजांच्या रूपातील देव परत गेले. इकडे थोड्या वेळाने सेना महाराज आपली धोकटी घेऊन राजांची सेवा करण्यासाठी आले. तिथे आल्यावर त्यांना झालेला प्रकार समजला. या चमत्काराचे वर्णन करणारे सेना महाराजांचे संत जनाबाईंने एक अभंग उपलब्ध आहे. तो सुद्धा अवश्य पहा. सेना महाराजांचं रूप घेऊन स्वतः पांडुरंग राजांच्याकडे गेलेले आहेत आणि राजांची दाढी त्यांनी केलेली आहे. राजांचे केस कापलेले आहेत. राजाला खुश केलेलं आहे त्यांनी आणि राजांनी त्यांना मोहरा दिल्या. आणि त्यानंतर भगवान पांडुरंग हे राजमहालातून निघून गेल्यानंतर मग सेना महाराज राजमहालात आल्यानंतर त्यांनी राजांना म्हणले दाढी वगैरे करूया. त्यावेळेस राजाराम महाराज म्हणाले की सेना महाराज तुम्ही आत्ताच तर येऊन गेला. त्यावेळेस त्यांना ते काही पटले नाही. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला आत्ताच मोहरा दिल्या, त्या मोहरा तुमच्या झोळीमध्ये असतील तर ते सुद्धा बघा. त्यावेळेस सेना महाराजांनी आपल्या झोळीत बघितलं तर खरोखरच सोन्याच्या मोहरा त्यामध्ये होता. त्यावेळेस सेना महाराज समजून गेले की परमात्मा पांडुरंग यांनी माझ्या जागी येऊन ही सेवा केलेली आहे राजांची. आणि राजांनासुद्धा आश्चर्य वाटले. राजांनी ह्या सेना महाराजांना त्यांनी मोहरा देऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांना त्यांचं दर्शन घेऊन सेना महाराजांचं दर्शन घेऊन त्यांनी राजाचा निरोप घेतलेला आहे. अशा प्रकारे ही कृती घडलेली आहे. ही बांधवगड येथे सेना महाराजांची स्मृती म्हणून काही बांधकाम अजूनही आहेत. तिथं जो बांधवगड आहे त्या गडाचं बांधकाम थोडंसं पडलेलं जर असलं तरी सेना महाराजांची जी समाधी आहे ती समाधी मात्र अजून चांगल्या अवस्थेत आहे. काही लोक अजूनही त्यामध्ये जात असतात आणि समाधी उत्सव श्रावणात वद्य पक्षामध्ये 15 दिवस साजरा होतो. त्यामुळं ह्या सेना महाराजांचं बांधवगडला जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे. त्याचबरोबर श्री क्षेत्र पंढरपूर येथे सुद्धा प्रदक्षिणा मार्गावर बेलाचा महादेव मंदिरासमोर संत सेना महाराज यांचं मंदिर आहे. या ठिकाणी सुद्धा सेना महाराजांची समाधी उत्सव श्रावणात वद्य पक्षामध्ये केला जातो. सेना महाराजांचं साहित्य सध्या सेना महाराजांचं साहित्य हे 125 मराठी अभंग उपलब्ध आहेत. संत नामदेवप्रमाणेच सेना महाराजांचा काही रचना शिखांच्या गुरुग्रंथ साहेबामध्ये सुद्धा गुरुग्रंथ साहेब या ग्रंथात सुद्धा समाविष्ट आहेत. सेना महाराजांच्या अभंगामध्ये नामपर, पंढरी वर्णनपर, उपदेशपर, आत्मपर, पाखंड खंडनपर, संत महिमा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव यांचे वर्णन करणारे अभंग असे उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारे ह्या सेना महाराजांचं साहित्य त्यांचं उपलब्ध आहे. तर अशा ह्या महान संतांचा जन्म कुठे झाला यापेक्षा महान संतांनी महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्याला जे त्यांचे अभंग दिलेले आहेत त्या अभंगाची आपण सर्वांनी त्याची रचना पाहायची आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. अशा ह्या सेना महाराजांचा आपण नाभिक समाज जो सगळा आहे तो त्यांचा पुण्यतिथी वगैरे त्यांची करत असतात. तर अशा प्रकारे ह्या नाभिक समाजाने सुद्धा ह्या सेना महाराजांच्या प्रत्येक
गावागावामध्ये त्यांनी त्यांचे जे अभंग आहेत याचं वर्णन 125 अभंग आहेत, त्या अभंगाचं आपण वर्णन केलेलं आहे. ते वर्णन आपण ऐकायचं आहे आणि महाराजांचे आपण चारित्र्याचा अभ्यास करून मग आपण सेना महाराजांची सेवा आपण करायची आहे आणि संत सेना महाराजांचं आपण नामस्मरण करून आपण श्रीहरी विठ्ठल आणि श्री सेना महाराज यांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे. आम्ही वारिक 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 करो हजामत बारीक. तर अशा प्रकारे संत सेना महाराजांना ह्या आमच्या उपाय मराठी चॅनलच्या तर्फे साष्टांग प्रणाम करत आहे आणि अशा ह्या दुर्मिळ संत सेना महाराजांचं आपण चारित्र्य ऐकावे आणि पाहावे आणि त्यांचा अभ्यास करावा. त्यांचे 125 त्यांच्या अभंगाच्या रचना आहेत, त्याचासुद्धा अभ्यास करावा. तर अशा प्रकारे ह्या दुर्मिळ संतांची माहिती आम्ही सांगितलेली आहे. ते तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ पहा. त्याचबरोबर पहिला पुंडलिकांचा व्हिडिओ आहे, तोसुद्धा अवश्य पहा. असेच वेगवेगळ्या संतांचे आम्ही व्हिडिओ करणार आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.